कन्सेप्ट किड आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आपण पाहत आहात कन्सेप्ट किड आपले बँकिंगचं युट्यूब चॅनल. आणि तुम्ही थंबनेल आणि टायटलला बघितलंच असेल, निर्धार माझा आहे अरिथमॅटिकचा. खऱ्या अर्थाने हे वाचल्यानंतर एक खूप मोठासा क्वेश्चन मार्क तुमच्या समोर उभा राहिला असेल, नेमकी या व्हिडिओत काय असेल. छोटीशी नजर एक बारीक खाली केली तर खाली लिहिलंय की चला अरिथमॅटिकच्या व्यथा आणि वेदनेला पूर्णविराम देऊया. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा योग्य कालावधी आहे की अरिथमॅटिकचे जे काही व्यथा आणि वेदना आहे त्याला पूर्णविराम देण्याचा, त्याला हाकलून लावण्याचा. बट सर, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय असणार आहे, जो काही अरिथमॅटिकचा अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा आजार आहे, आजारच बोलतो मी जाणून बुजून, तर अरिथमॅटिकचा काहींना छोटासा, काहींना मोठासा आणि काहींना काल्पनिक आजार स्वीकारलाय. तर असा जो काही आजार आहे त्याला हाकलून लावण्याकरता आज रामबाण औषध या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. व्हिडिओ तत्पूर्वी स्टार्ट करण्या अगोदर मी सांगतो की मी हा व्हिडिओ अगोदर रेकॉर्ड केला होता, परंतु रेकॉर्डिंग पण पूर्ण झाली, पूर्ण कंप्लीट झाला. बट मध्ये मध्ये काही काही ठिकाणी त्याचा काय झाला की आवाज ब्रेक झाला, काही ठिकाणी आवाज गेला. त्याच्यामुळे मला वाटलं की पुन्हा तुमच्या कमेंट येतील का सर पुन्हा सांगा वगैरे, म्हणून मी पुन्हा आता लगेच रेकॉर्ड करायला पुन्हा बसलोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. तर खूप वेळ झालाय, रात्रीचे 12:30-1 वाजले. ऑलरेडी मी रेकॉर्ड केला होता पण डबल करतोय. बट असो, पुन्हा एकदा मी प्रॉपर पद्धतीने त्या गोष्टी कन्वे करतो. आवाजाचा थोडासा काहीतरी इश्यू झाला, ठीक आहे, असो, ठीक आहे. आता व्यवस्थितरित्या बघा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं आहे. तर आता बघा, हा जो पाठीमागे स्केड्यूल दिसतो हा राम मंत्रालयाच्या व्हिडिओमध्ये मी घेतला होता. ह्या ज्या काही 2025 आणि 26च्या कॅलेंडरमध्ये ज्या काही आपल्या RRB, ज्या काही बँकिंगच्या मेजर एक्झाम आहे, मेजर त्यांचे जे काही एक्सपेक्टेड डेट आहे, मग प्री आणि मेनच्या, ते आपण ह्या पेजवरती घेतलेला आहे. मला वाटतं की हे स्लाइड याच्याकरता घेतले की याचा एक स्क्रीनशॉट तुमच्या डेस्कवरती असावा, तुमच्या डोळ्यासमोर असावे की कोणते एक्झाम कधी आहे, जेणेकरून आपल्या अभ्यासाची गती आणि दिशा ह्या दोन्ही पण ह्या टाइम टेबलवरून वारंवार आपल्याला सूचित करत राहतील की आपल्याला एवढे दिवस आपल्या हातात आहे, आपल्याला करायचं आहे. तर मला वाटतं की याचं नक्की स्क्रीनशॉट तुमच्या डेस्कवरती लावा, जेणेकरून तुम्हाला हे राहील, ठीक आहे. चला, आता येऊयात आपण आजच्या व्हिडिओकडे. आता बघा, हा पहिला दिसतोय डोक्याला हात लावलेला, हा पण तोंडाला हात लावून बसलाय आणि ह्या दोन्ही हात डोक्याला लावले. नेमकी हे आहेत कोण? हा आहे आपला मंग्या, हा आहे आपला दगडूशेठ, आणि ही आहे आपली कलाबाई. आता बघा, हा मंग्या हा आहे की मंग्याची जस्ट बॅच झालेली आहे. बट मंग्याला प्रश्न पडला की वर्ड प्रॉब्लेम करू किंवा नको करू. कारण मंग्याच्या आसपासचं वातावरण असं सांगतं की वर्ड प्रॉब्लेम थोडेसे अरिथमॅटिकचे अवघड आहे, थोडंसं काहीतरी वेगळं आहे. अरिथमॅटिक जमतील नाही जमत, किंवा पेपरला टाइमच भेटत नाही, किंवा करावं तर कसं करावं, काय करावं, कुठून करावं, वगैरे वगैरे असे नानाविध प्रश्न ह्या मंग्याच्या डोक्यामध्ये आहे. मंग्या पूर्णतः कन्फ्युज आहे की नेमकी करावं तरी करावं कसं, का करावं, आणि मी सुरुवात करावी का बेसिकच करावं. हे जे काही प्रश्न आहे मंग्याचे, हा मंग्या पण तुमच्या प्रत्येकामध्ये सामावलेला असेल. तर त्या नुसतं मंगेच नाही तर मंग्याचे प्रश्न सोबत तो मंगे सामावलेला असेल. तर त्या प्रश्नाचे उत्तर पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. त्याच्यानंतर हा दगडूशेठ आहे. या दगडूशेठची बॅच कंप्लीट झालेली आहे, आणि ही बॅच कंप्लीट होऊन याला 6+ महिने झालेले आहे. बट ह्या दगडूशेठनी आतापर्यंत अरिथमॅटिक किंवा वर्ड प्रॉब्लेमला अजूनही हात लावलेला नाही, किंवा लावलाय फक्त थोडासा कुठेतरी स्पर्श करतोय, पुन्हा त्याला बाजूला सारून देतोय. पुन्हा स्पर्श करण्याची ह्या दगडूशेठची काही हिंमत त्या अरिथमॅटिकला होईना. त्यामुळे दगडूशेठनी लोकांमध्ये दगडूशेठ राहतोय, आणि भरपूर जण लोक बोलताय की अरिथमॅटिक खूप अवघड आहे, खूप विचित्र येत आहे, पेपरला तर अलगच येत आहे, वगैरे 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 आणि वगैरे वगैरे. हे सर्व काही दगडूशेठने आपल्या स्वतःमध्ये आत्मसात केलंय. आणि दगडूशेठ सध्या व्हिडिओ बघताय, युट्यूबला सर्च करताय की विदाउट अरिथमॅटिकचं हाऊ टू क्रॅक बँकिंग एक्झाम. दगडूशेठ असे व्हिडिओचं संशोधन करतोय की विदाउट अरिथमॅटिकचं बँक एक्झाम कशी क्रॅक करावं.
तर ह्या पद्धतीनं दगडूशेठचा सध्याचा पारंपरिक हा रुटीन चालू आहे. बट दगडूशेठ अद्यापही वर्ड प्रॉब्लेमला हात लावण्याकरता हे नाहीये, कारण दगडूशेठवर कोणीतरी काळी जादू केलेली आहे. आणि ही काळी जादू कुठल्या याने केलेली नसून ही फक्त शाब्दिक आणि काल्पनिक चित्र त्याच्या समोर आखलंय, आणि त्या त्या शाब्दिक चित्राला यांनी वास्तविक मांडलंय ह्या आपल्या दगडूशेठने. आता आपल्याला दगडूशेठला काय करायचं की हा आजार घालण्याकरता दगडूशेठला हे वास्तविक काल्पनिक जे चित्र आहे ना, त्या वास्तविक काल्पनिक चित्राच्या कानफडात मारायला शिकायचं आपल्याला ह्या दगडूशेठला, आणि अरिथमेटिकचा अभ्यास करायला बसवायचं. ओके. त्यानंतर ही आहे कलाबाई. त्यानंतर ही आहे आपली कलाबाई. तर कलाबाईचं पण कुठेतरी सीन असाच आहे. बट कलाबाईचे काही टॉपिक प्रिपेअर आहे, 30 ते 40% टॉपिक काहीतरी प्रिपेअर आहे कलाबाईचे. परंतु बाकीच्या टॉपिक बद्दल कलाबाईला कोणीतरी सांगितलं का हा टॉपिक खूप बँकिंगला येत नाही, किंवा ह्या टॉपिक थोडासा अवघड आहे, ह्या टॉपिकचे क्वेश्चन खूपच लेवल डिफिकल्टी येतात, आणि हा टॉपिकचं खूप कमी लेवलचं कमी मार्काला पेपरला येतात. काही टॉपिक कलाबाईंना स्वतः स्किप केले, की कलाबाईला वाटतं की मला हा टॉपिक थोडा टफ जातो, मला हा टॉपिक टफ जातो, मला हा टॉपिक टफ जातो, आणि हे बाकीचे टॉपिक कलाबाईंना फक्त केलेले आहे. ओके. तर कलाबाईचं सध्याचा सीन आहे की मला ह्या 4 टॉपिकवर किंवा ह्या 5 टॉपिकवर किंवा हे 30 ते 40% जे टॉपिक आहे त्याच्यावरती मला कुठेतरी बँकिंग एक्झाम क्रॅक करता येईल का, माझी एक्झाम क्रॅक होईल का, याच्याकरता कलाबाई सध्या काय करून राहिली, सोमवारपासून ते रविवारपर्यंत प्रत्येक वार उपवास धरून राहिले, आणि हा उपवास भगवंताचा धरून राहिले. आता भगवंतच काही हिची मदत करेल का, का कलाबाईला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल, ह्या अनुषंगाने मला वाटतं की हा आपल्या व्हिडिओमध्ये बघावा लागणार आहे. आता बघा, तर हा उपवास धरून कलाबाईचं किती प्रॉब्लेमचं सोल्युशन होणार आहे मला माहिती नाहीये. पण कलाबाईला नशिबावरती खूप अवलंबून राहावं लागणार, नशिबाकरता तिने हे उपवास धरावे का का हे टॉपिक गुपचूप प्रिपेअर करावे. तर मला विचारलं तर मी सांगेल कलाबाईला, कलाबाई नशिबावर अवलंबून राहू नको, तर तू काय कर, हे वर्ड प्रॉब्लेमचे टॉपिक प्रिपेअर कर. तुझ्या हातात टाइम आहे, तुझ्या हातात वेळ आहे, तुझ्या हातात तुझं भविष्य बदलण्याची धमक आहे. आता हे 3 प्रकारचे जे काही हे होते, मांग्या, दगडूशेठ आणि कलाबाई, यातील काही काही गुण, काही काही दुर्गुण, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्यामध्ये काहीतरी गुण, हे दुर्गुण असणार, गुण म्हणण्यापेक्षा मी दुर्गुण बोलतो, तर दुर्गुण असणार आहे. आता हे दुर्गुणाला असंच जतन करून ठेवायचं की ह्या दुर्गुणाला लाथाडून मारायचं, हे आपलं ठरवायचं आहे. जर मला वाटतं की जर तुम्हाला हे दुर्गुण जे काय आहे, जे काही तुम्ही काल्पनिक अशा ज्या काही गोष्टी स्वतःभोवती चिटकून ठेवलेल्या आहे, जर त्यांना हाकलून लावायचं असेल, त्यांना लाथाडून लावायचं असेल, तर मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. तर मला वाटतं की हे जे दुर्गुण आहे यांना बाजूला सारायचंय, यांना लाथाडायचंय. बट लाथाडत असताना आम्हाला सर्वात महत्वाचं करायचंय की आमची कामाची इफिशियन्सी वाढली पाहिजे, आम्हाला काहीतरी आउटपुट भेटला पाहिजे. आणि हा फक्त आणि फक्त हा व्हिडिओ बघून होणार नाहीये. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो केला, तर हे जे दुर्गुण आहे हे एकदम दूर निघून जातील, तिमिरात निघून जातील. तर मला वाटतं की ते दुर्गुण करताच आजचा आपला हा पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. चला तर बघूयात पुढच्या याच्यावरती, स्लाइड वरती. आता इथं दिसते तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड टू प्रिपेअर अरिथमॅटिक. तर कोणकोणत्या मेथड आहे अरिथमॅटिकला प्रिपेअर करण्याकरता काय करायला पाहिजे. हे 9 पॉईंट आहे, हे 3 पॉईंट, हे 3 पॉईंट आणि हे 3 पॉईंट. ह्या 9 पॉईंट वरती जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने काम केलं, तर मला वाटतं की आयुष्य एकदम सुजलम सुफलम होणार आहे. कारण तुमचा अरिथमॅटिकचा कसल्याही प्रकारचं दुःख, कसल्याही प्रकारची वेदना तुमच्या जवळ राहणार नाही. आता व्यवस्थितरित्या बघा की पहिलं सेंटेन्स आहे की अंडरस्टँड दिस सिलेबस. पहिला की पॉईंट काय की अरिथमॅटिकला सिलेबस समजून घ्या. सर सिलेबस तर आम्हाला माहिती आहे, हे टॉपिक आहे, ते टॉपिक आहे, एकदम अप्रतिम. सिलेबस कळला आम्हाला, पहिली स्टेप कळली, सिलेबस कळला. दुसरी स्टेप आहे की तुम्हाला कोणते टॉपिक बॅच चालू असताना समजले होते. तर पहिल्यांदा आम्हाला कळलं की सर मला हे 3-4 टॉपिक बॅच चालू असताना कळले होते. हे जे 2-3 टॉपिक जे आहे सर, हे बॅच चालू असताना मला थोडेफार कळाले होते. आणि सर हे बाकीचे जे टॉपिक आहे, हे टॉपिक मला बिलकुलच कळाले नव्हते, किंवा बॅचच्या शेवटी घेतल्यामुळे माझी जी काही एनर्जी स्टार्टिंगला होती ती एनर्जी राहिलीच नाही, किंवा लोकांनी सांगितलं की हे टॉपिक जनरली एक्झामला नाही केले तरी काम होतं, म्हणून मी मनामध्ये कुठेतरी ते घर केलं, काल्पनिकतेचं भूत त्याला हे केलं, आणि मी त्या टॉपिकला कधीही स्पर्श केला नाही. तर असे जे काही टॉपिक आहे
तर आता हे टॉपिक आम्हाला कळले की मला कोणते टॉपिक समजले होते, कोणते टॉपिक थोडेफार समजले आणि कोणते टॉपिक मी बिलकुलच केले नाही. तर एकदा आम्हाला हे कळून गेलं, दुसरी स्टेप आमची ही आहे की एक्झामच्या अनुषंगाने कोणते टॉपिक करायला पाहिजे. तर माझ्या मते सर्वात महत्त्वाचं तुम्ही रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, एजेस हे टॉपिक तर महत्त्वाचे आहेतच, नो डाऊट. याच्याशिवाय तुमचं कोणतंच अरिथमॅटिकचा किंवा याच्याशिवाय अरिथमॅटिकचे बाकीचे टॉपिक पण करणं थोडंसं अवघड होईल. परंतु याच्या व्यतिरिक्त पलीकडे जाऊन जर तुम्ही बघितलं, मेन्स लेवलच्या अनुषंगाने बघितलं, तर तुम्हाला SICI, तुम्हाला टाइम अँड वर्क, तुम्हाला बोट अँड स्ट्रीम, तुम्हाला टाइम स्पीड डिस्टन्स आणि तुम्हाला समजा पार्टनरशिप ॲव्हरेज तर तुम्ही करतच आहात. हे 4 टॉपिक का सर्वात मला वाटतं महत्त्वाचे, कारण याच्यावर मॅक्सिमम DI आणि कॅसलेट पण मेन्स लेव्हलला येतात. वर्ड प्रॉब्लेम येतातच हो, बट त्याबरोबर थोडे-थोडे एखादा DI किंवा एखादी 2, 3, 4, 5 मार्काची अरिथमॅटिक वरती एखादी कॅसलेट, तर ह्या टॉपिक वरती मॅक्सिमम वेळेस येते. पार्टनरशिपवर बघायला भेटेल, ॲव्हरेजवर खूपच कमी प्रमाणात बघायला भेटेल, एजेस वरती पण खूप प्रमाणात बघायला भेटेल. बट सिंपल इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, बोट आणि स्ट्रीम, टाइम स्पीड डिस्टन्स आणि एक राहिला होता प्रॉफिट अँड लॉस. तर ह्या टॉपिकवर तुम्हाला ज्यादा वेळेस बघायला भेटेल. म्हणजे मला वाटतं की हे टॉपिक चांगल्या प्रकारे जर तुमचे प्रिपेअर असेल तर मेन्सला पण चांगलं काम देणार आहे. मग प्रिपरेशन फक्त प्रीच्या अनुषंगाने करायचं की मेनच्या अनुषंगाने करायचं हे तुम्ही ठरवायचंय. जर तुम्ही फक्त रेशो अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज, एजेस, पार्टनरशिप आणि मिक्सचर अलिगेशन हे टॉपिकच फक्त करणार असाल किंवा हे यातले 3-4 टॉपिक करणार असाल आणि तुम्ही म्हणणार असाल की मला मेन्सचा पेपर सोपा जाऊ, इथं बघा मेन्समध्ये काय की तुम्हाला जे काही क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल 40, 50, 35 जे काही क्वेश्चन आहे त्याच्यापैकी सर्वच क्वेश्चन सॉल्व्ह करण्याजोगे नाही. ज्याच्यापैकी जे जे सोपे आले, मग फॉर एक्झाम्पल टाइम अँड वर्कचा क्वेश्चन सोपा आला तर तो अटेम्प्ट करण्याजोगा आहे. जर बाकीचं गाव ज्यांना टाइम अँड वर्क त्यांनी प्रॅक्टिस केली, ज्यांनी अटेम्प्ट केला, तर जर तुम्ही हा टॉपिक केलाच नसेल तर तुमचा अटेम्प्ट होणारच नाही. मग तुम्ही त्याच्याऐवजी काय लागणार आहे की दुसरा एखादा क्वेश्चन अवरेजचा आला क्वेश्चन, बट अवरेजच्या क्वेश्चनची लेवल थोडीशी अप आली ऍज कम्पेअर टू ह्या टाइम अँड वर्क पेक्षा, तर तुम्हाला इथं द्यावं लागेल. ज्या मुलांचा क्वेश्चन इथं 1.5 मिनिटात किंवा 90 सेकंदात मेन्सला झाला, तिथं तुम्ही इथं 3 मिनिटात अवरेजचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, तर नक्की हे पोरांना काय झाला की बेनिफिट झाला. सिमिलरली म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की इथून बघा, मी ज्यादा एक्सप्लेन नाही करत, इथून बघा माझं सांगायचं हे काय की जर तुमच्या हातात जे मेनच्या अनुषंगाने जर तुम्ही टॉपिक आत्तापासून केले आणि जर तुम्ही प्रीच्या अनुषंगाने जर टॉपिकला बघायला गेले ना, तर छोटा दृष्टिकोन होईल आणि छोट्या दृष्टिकोनमधून तुम्हाला डबल मेहनत करावी लागेल. एकदा प्रीला वेगळी आणि एकदा मेन्सला वेगळी. आणि जर तुम्ही प्रीच्या अनुषंगाने ब्रॉड माइंडसेटने बघितलं तर हे टॉपिक तुम्ही प्रीला पण करणार आहे आणि मेनच्या अनुषंगाने पण करणार आहे. याने काय होणार आहे की तुमचं अरिथमॅटिक लवकरात लवकर होईल. कारण तुमच्या नजरेला जितकं मोठं देऊ, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला 7वीला एवढं बुक दिलं तर आपण तेवढं प्रिपेअर करायचो. 8वीला अजून चॅप्टर वाढले का आपण तेवढं प्रिपेअर करायचो. बट जर 7वीला थोडंसं मोठं चॅप्टर बुक दिलं तर आपण ते पण केलं असतं. बट आपण काय करतो की 10 टॉपिक दिलेले असेल तर आपण म्हणतो की 6-7 केले तरी काम होईल का? होईल, कुठून तरी कळलं होईल, तर आम्ही 6-7च करतोय. मला वाटतं की तुमच्याकडे ऑप्शन ठेवा की नाही, मला क्वेश्चन पेपर जसा येईल त्याच्यामध्ये जे काय सोपे क्वेश्चन असेल त्या प्रकारे मी जाईल. तर मला वाटतं की एवढं हे करायला पाहिजे. मी म्हणत नाही की 100% टॉपिक प्रिपेअर करा, बट 100% केले तर बेनिफिट आहे. बेनिफिट आहे. 70% केलं तर काम होणार नाही का? होईल सर. बट 100% केलं तुमच्याकडे ऑप्शन जास्त असणार आहे. कोणता क्वेश्चन घ्यायचा, कोणता नाही. म्हणजे 70 पेक्षा 100% वाल्याकडे थोडासा बेनिफिट जादा आहे. तर याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे, काय करायचे. बट सर मी आता वर्ड प्रॉब्लेमला उतरतोय. तर पहिल्यांदी सर आमची काय स्टेप पाहिजे? तर पहिल्यांदी पाहिजे कोणती स्टेप? एकच मिनिट, मला थोडीशी जागा करू द्या. तर पहिली स्टेप तुमची पाहिजे दादांनो, पहिली स्टेप पाहिजे, हे जे टॉपिक तुम्हाला येत होते म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश आहात, एकदम फ्रेश आहात, आतापर्यंत वर्ड प्रॉब्लेम केलेच नाही, तर पहिल्यांदा याला करा, त्याच्यानंतर याला करा. आणि जर एक्झाम लगेच तोंडावर आली आणि हे टॉपिक तुमचे प्रिपेअर नाही तर यांना सध्या होल्डवर ठेवा. जर हुकून चुकून जर तुमच्या नशिबाने चांगलं नशीब नसेल, पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला एक्झाम देण्याची वेळ आली, तर त्या टायमिंगला हे टॉपिक करा. बट ऑलरेडी बाकीच्यांनी हे टॉपिक केलेले म्हणजे हे मी म्हणतो हे 30 ते 40% टॉपिक इथं आले, इथं 20% हे टॉपिक आले आणि हे 30 ते 40% टॉपिक आले. जर ज्यांचे 50-60% टॉपिक प्रिपेअर म्हणजे इथपर्यंत प्रिपेअर आहे, तर त्यांनी आता हे टॉपिक करू शकता.
ज्यांचे ऑलरेडी आत्ता ते सुरुवात करताय, तर मला वाटतं पहिल्यांदा फोकस एवढ्या टॉपिकवरती तुम्ही करा, त्याच्यानंतर ही इकडच्या टॉपिकवरती करा. बट जे ऑलरेडी ह्या लाईन पर्यंत आलेले आहे किंवा ह्या लाईन पर्यंत आलेले, त्यांनी ही लाईन क्रॉस करून यातले काही काही टॉपिक करा. ह्या पद्धतीने मला वाटतं नियोजन केलं तर मला वाटतं की अप्रतिम होऊन जाईल. ठीक आहे, चला. आय होप मला वाटतं की इथपर्यंत क्लॅरिटी आली असेल. बट सर टॉपिक करायचे कसे, प्रिपरेशन करायचं कसं, तुम्ही सांगितलं की टॉपिक करायचे, बट त्याचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे, करायला काय पाहिजे. तर व्यवस्थितरित्या बघा, कोणता पण तुम्ही चॅप्टर करताय, कोणता पण चॅप्टर करताय, तुम्ही त्यांचे व्हिडिओ लेक्चर बघितलेले पाहिजे. ओके, जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितलेले असेल, कन्सेप्ट तुमच्या गेन असतील तर अप्रतिम, नसेल तर व्हिडिओ लेक्चर बघा. आणि व्हिडिओ लेक्चर मधून सर्वात महत्वाचं घ्यायचं काय ते पण बघा. तर व्हिडिओ लेक्चर मधून तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचं की कन्सेप्ट घ्यायची आहे, तिथून कन्सेप्ट शिकायचे, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करते, काय करायचे तो विषय नंतर चाला. पहिला शिकून घ्या की ते चॅप्टरचे कन्सेप्ट कोणकोणते आहे, काय आहे, कशा प्रकारे कन्सेप्ट आहे, त्यातून आपण काय काय समजलोय, काय काय अंडरस्टँड केलंय. जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या चॅप्टरला रिव्हिजन करता, तेव्हा तेव्हा पहिले कन्सेप्ट करायचा. फॉर एक्झाम्पल टाइम अँड वर्क आहे, तर टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू वर्क, हा फॉर्म्युला तुमचा आठवला पाहिजे. तर मेन वुमेनची कन्सेप्ट असेल तर इफिशियन्सी कोणती असती, हे कोणती असती. जर वर्क सेम असेल तर आमचा टाइम आणि इफिशियन्सीचा रेशो काय असतो. तर ह्या पद्धतीने मला वाटतं की तुम्ही हे करायला पाहिजे. हे झालं टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू वर्क. त्याच्यानंतर अजून बाकीचे जे काय फॉर्मेशन आहे, एलसीएम मेथड कधी वापरायची, व्हॅरिएबल असेल तर बेसिक मेथड काय, तर ह्या गोष्टीची तुम्ही रिव्हिजन स्टार्टिंगला केली पाहिजे. असं प्रत्येक टॉपिकचे जे काय कन्सेप्ट आहे, जे की मी तुम्हाला एजेस मध्ये सांगितले, जे की मी तुम्हाला टाइम अँड वर्क मध्ये सांगितले, ज्या कन्सेप्ट मी ॲव्हरेज मध्ये सांगितल्या, ज्या कन्सेप्ट मी बोट आणि स्ट्रीम मध्ये सांगितल्या, ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये सांगितल्या, अगोदरचे जे काही मी 25, 30, 40 मिनिटं तुमच्या प्रत्येक टॉपिक मध्ये सांगतो, तसे कन्सेप्ट प्रॉपरली बघा, प्रॉपरली समजून घ्या. त्याच्यानंतर त्यांनी जे काही दिलेले प्रॉब्लेम आहे, पहिले काही प्रॉब्लेम त्या फॅकल्टीला सॉल्व्ह करू द्या, ते फक्त प्रॉपरली बघा. बट ते सॉल्व्ह करत असताना जे काही क्वेश्चन दिलेला आहे त्याला रीड करा, त्याची मांडणी कशी होईल ते तुमच्या मनामध्ये मांडा, कशी याची मांडणी होईल. आणि त्याच्यानंतर बघा ती फॅकल्टी कशी मांडते. असे काही 10 ते 12 क्वेश्चन त्या फॅकल्टीनं सॉल्व्ह केले किंवा 7 ते 8 क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे, बाकीचे क्वेश्चन फर्स्ट तुम्ही सॉल्व्ह करायचे, बाकीचे क्वेश्चन पहिले तुम्ही सॉल्व्ह करायचे, आणि नंतर त्यांचा काय करायचा, अप्रोच बघायचा त्या फॅकल्टीचा. तर हे झालं तुमची पहिली स्टेप, कोणती, व्हिडिओ लेक्चर. तर व्हिडिओ लेक्चर ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप आहे तुमची प्रॅक्टिस, सेल्फ प्रॅक्टिस. तर सेल्फ प्रॅक्टिस कशातून करायची, पहिली आहे तुम्ही पीडीएफ मधून सॉल्व्ह करायचे. सर पीडीएफ कोणत्या, मी बोलेल की अड्डा 247चं एक बुक आहे त्यांचं, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज दिलेलं आहे. इझी लेवल, मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवल. इथं त्यांचे 50 क्वेश्चन असतात. माझ्या मते इथं इझी लेवलचे 30 क्वेश्चन सॉल्व्ह करा, मॉडरेट लेवलचे 30 किंवा 20 क्वेश्चन सॉल्व्ह करा. असे 60 क्वेश्चन पीडीएफ मधून करा. त्याच्यानंतर क्विजेस मधून, आणि त्याच्यानंतर मॉक. हे मॉक काय आहे ते मी नंतर एक्सप्लेन करतो. पीडीएफ आणि क्विजेस. सर हे क्विजेस मधून कोणत्या, तर हे टॉपिक वाईज क्विजेस करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॉफिट अँड लॉस टॉपिक करताय किंवा एजेस करताय, तर पहिले लेक्चर केलं, सेम पॅटर्नने केलं, त्याच्यानंतर पीडीएफ मधून सॉल्व्ह केलं अड्डाच्या, त्याच्यानंतर हे 60 क्वेश्चन किंवा 70 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर क्विजेस करायच्या टॉपिक वाईज, तर त्या आहे गाईडली मधून करायच्या. टॉपिक वाईज मी प्रॉफिट लॉस किंवा एजेस जो काय टॉपिक मी केलाय, तर त्याच्या मी काय करेल, क्विजेस देईन. बट हे क्विजेस कधी द्यायचे आहे, मी काय करेल, दुसरा टॉपिक स्टार्ट करेल, दुसऱ्या टॉपिकचं काय पुन्हा व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करेल, त्याचा हा सिक्वेन्स चालू असेल. आणि पहिला जो टॉपिक झाला त्याच्या काय करेल, क्विजेस देईल. म्हणजे मागचा जे टॉपिक झाला त्याच्यावरती माझी प्रॉपरली खूप दिवस कमांड राहील. आणि एक नेहमी गोष्ट धरायची, सर्वच क्वेश्चन तुम्हाला स्टार्टिंगला जमणार नाहीये. तुम्ही जर 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्यातले 7, 8 किंवा पहिल्यांदा 5, 6, 7 जरी क्वेश्चन जमत असले, तरी स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या. जे 2-3 क्वेश्चन जमत नाही त्याला टिक करून ठेवा, त्याला मार्क करून ठेवा, किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, आणि एका फोल्डरमध्ये टेलिग्रामला एक ग्रुप करा स्वतः, आणि तिथं सेव्ह करत राहा. आणि एकदा तुमचे क्विजेस वगैरे झाले, एकदा हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, पुन्हा त्या क्वेश्चन कडे जा. त्यातले पुन्हा जे काही क्वेश्चन तुम्हाला जमले नव्हते त्यातले 50-60% क्वेश्चन पुन्हा जमतील. आणि मला वाटतं की इथून मोर देन काम तुमचं सफिशियंट होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा भविष्यात कधी तुम्हाला वाटलं की मला हा टॉपिक पुन्हा करायचा, तर हे जे मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन होते 20, तर ते सॉल्व्ह करा, आणि डिफिकल्ट लेवलचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा.
मला वाटतं इथून काम होईल. सर किरण पब्लिकेशन करू किंवा नको करू? तर मला वाटतं की किरण पब्लिकेशन मध्ये त्यांनी प्रॉपरली सिक्वेन्सली दिलेलं नाही. कधी कोणता पण मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवल क्वेश्चन कसा पण आहे, त्याच्यामुळे तुमचा जो काय इफिशियन्सी यायची, जो काय फ्लो यायचा तो फ्लो येत नाही, तिथं डिमोटिवेट होतात. त्याच्यामुळे मला वाटतं की इथं अड्डाच्या बुकमध्ये प्रॉपरली त्यांनी इझी लेवल, मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवल दिलेलं आहे. तर मला वाटतं की ह्या लेवलनुसार गेलं तर प्रॉपरली तुमचं काम होईल. आता हे सांगितलं दुसऱ्या व्हिडिओचा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता दुसऱ्या चॅप्टरचा, त्यावेळेस पाठीमागच्या टॉपिकचे क्विजेस, ह्या टॉपिकची ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ सॉल्व्ह करायला लागताल, पीडीएफ पीडीएफ सॉल्व्ह झाली नंतर परत तिसरा टॉपिक येईल त्याचा व्हिडिओ, आणि मागच्या टॉपिकचा जे काही क्विजेस म्हणजे हा दुसरा टॉपिक जो काही घेतला त्याचा क्विजेस, ह्या पद्धतीने तुमचा सिक्वेन्स असायला पाहिजे. ठीक आहे. चला आता हे तुम्ही मागच्या स्लाइडवर पुन्हा सिमिलरली असं तुमचं कंटिन्यू चालायला पाहिजे. त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्टवर फोकस करा, जे की मी तुम्हाला इथं सांगितलं. हे इथं सांगितलं की बेसिक कन्सेप्टवरती तुम्हाला प्रॉपरली फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे लर्न शॉर्टकट आणि ट्रिक्स. स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला जर तुम्ही कोणता पण पहिला टॉपिक करताना पहिलं बेसिक वरती फोकस करा, बेसिक वरती फोकस करा. ज्यावेळेस तुम्ही सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड करताय, सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड ते चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय, याचा अर्थ हा नाही हा तेच तेच मग जे काही तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तेच नाही. याचा तुम्ही आता जे बाकीचे क्वेश्चन राहिले ना, तिथे एकदा बेसिक ना सॉल्व्ह करा, नंतर विचार करा की याच्या व्यतिरिक्त काही एखादा अप्रोच येऊ शकतोय का, तर तो तुम्ही हे करू शकता. बट पहिल्या राऊंडला तुम्ही बेसिकनाच करा. जी मेथड तुम्हाला येते, ज्या पद्धतीने येते त्याच मेथडने करा. शॉर्टकट आणि ट्रिक्स कडे सध्या जाऊ नका. सेकंड आणि थर्ड राऊंडला जा. ओके. त्याच्यानंतर सॉल्व्ह टॉपिक वाईज प्रॉब्लेम प्रॅक्टिस, जे सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर प्रॅक्टिस विथ टाइम क्विजेस. तर टाइम क्विजेस हे काय करणार आहे सर आम्हाला सांगा. मी तुम्हाला इथं सांगितलं क्विजेस सॉल्व्ह करायच्या, इथं सांगितलं क्विजेस सॉल्व्ह करायचं. सर हे क्विजेस काय करणार आहे? क्विजेसचं काम आहे तुमचं क्वेश्चन सिलेक्शन इम्प्रूव्ह करणार, प्लस तुमचा जो काही वर्ड प्रॉब्लेमचा स्पीड आहे तर तो स्पीड इम्प्रूव्ह करणार, स्पीड इम्प्रूव्ह करणार. त्याच्यानंतर तुम्ही जे काही क्विजेस सॉल्व्ह करता त्याच्यात मिस्टेक होतील, क्वेश्चन रीड करण्यामध्ये, त्या क्वेश्चनला कॉम्प्रिहेंड करण्यामध्ये काही थोड्या चुका होतील किंवा कधी कधी नंबर रॉंग घेतात. तर अशामध्ये मिस्टेक जे काय होतात त्याला हे करा. आणि ह्या मिस्टेक मधून तुम्हाला एक कळेल की फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल मी बोलतो की टाइम अँड वर्क आहे, किंवा एखादा बोलतो की प्रॉफिट अँड लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस मध्ये एखादी पर्टिक्युलर कन्सेप्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार क्वेश्चन रॉंग होऊ राहिले किंवा तुम्हाला टाइम जादा जाऊ राहिला, तर तुम्हाला काय कळलं की माझा वीक टॉपिक आहे. जर वीक टॉपिक आहे तर मला वाटतं त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि ह्या ज्या चुका होत्या, ह्या कन्सेप्च्युअल आहे का सिली मिस्टेक आहे, त्या प्रॉपरली कॉम्प्रिहेंड करा आणि त्याच्यावरती काम करा. त्याच्यानंतर मॉक टेस्ट कधी द्यायचे ते मी सांगतो. वीक एरिया जे की सांगितले तुम्हाला, जिथं जिथं तुम्हाला वाटतं की वीक एरिया आहे तिथं तिथं काम करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं बघा, याचं मी पुढची थर्ड स्टेप घेतो. तर थर्ड स्टेप मध्ये इथं मी मॉक इम्प्लिमेंट केलाय. बट ह्या मॉक कधी द्यायचे तुम्हाला? ज्यावेळेस तुमचे टॉपिक 40 ते 50% जर तुमचा अरिथमॅटिकचे टॉपिक कम्प्लीट असेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, एक दोन गोष्टी डेली बेसिसवर करायची. एक मिक्स क्विज द्यायची आहे. तर ही प्रॅक्टिस मॉकची वर्ड प्रॉब्लेमची क्विज आहे. मिक्स क्विज, याच्यामध्ये सर्व टॉपिकचे क्वेश्चन असतात. 10 मिनिटं आहे, 10 क्वेश्चन आहे. तर तुमचं इथं काम हे पाहिजे की 10 मिनिटात 10 क्वेश्चन आहे ना, तर मला पहिल्या तुमचे 40 ते 50 म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट होणार आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला 10 मिनिटात 5 ते 6 क्वेश्चन होतील. मग त्याला टाइम रिड्यूस करत चला, 9 मिनिटं, 7 मिनिटं, 8 मिनिटं. आणि तसं जसं तुमची एकूण टॉपिक एक एक टॉपिक कव्हर होत राहील, या टॉपिकचं कव्हरेज वाढत राहील आणि तस तसे तुमचे अटेम्प्ट इथून वाढत राहतील. नंतर मग तुमचं लास्टला लेवल राहील 10 मिनिटात 8 क्वेश्चन, 9 मिनिटात 7 क्वेश्चन. तर ह्या पद्धतीने तुमचा अवरेज टाइम होईल. आणि दुसरं मॉक, मॉक कोणती? सेक्शनल मॉक. सेक्शनल मॉक काढायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त आणि फक्त अरिथमॅटिकचेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पहिले क्लरिकल लेवलचे घ्या, फक्त आणि फक्त अरिथमॅटिक सॉल्व्ह करा. सर पर्सेंटाईल कमी येईल ना हो? बघा, आपल्याला काय करायचंय, आपल्याला ट्रॉफीचा विचार करायचा. आपण गली क्रिकेटमध्ये 100 रन मिळवले का 200 रन केले याला काही इम्पॅक्ट नाहीये. इथं काय करायचं, आपल्याला प्रॅक्टिस करायची. तर इथं फक्त बघा, तुम्ही जे काही सेक्शनल मॉक देताय त्याच्यामध्ये पर्सेंटाईलवर फोकस करू नका. जे काही अरिथमॅटिक आहे ते अरिथमॅटिक प्रॉपरली सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये यस नो स्ट्रॅटेजी करा. यस नो म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्हाला वाटतोय टप्प्यातला आहे तुमच्या, तर सॉल्व्ह करा. एखादा वाटतोय टप्प्यातला आहे बट थोडासा गेम करू शकतोय, त्याला रिव्ह्यू अँड रिमार्क करा. एखादा क्वेश्चन वाटतो की हा थोडासा टॉपिक येतोय मला, बट नाही का खूप डिफिकल्टी किंवा लेंदी किंवा टाइम कन्झ्युमिंग आहे, 1.5 मिनिटं किंवा 70-80-90 सेकंद घेऊ शकतो किंवा गेम पण करू शकतो, त्याला स्किप करा. पहिलं तुम्ही अटेम्प्ट करणार पहिल्या टप्प्यामधला जो क्वेश्चन,
दुसरा, त्याच्यानंतर जे काही दुविधा अवस्थित होते, तुम्हाला वाटतं गेम करेल किंवा नाही करणार, किंवा करायजोगा आहे बट गेम करू शकतोय, ते करा रिव्ह्यू करे. आणि तिसरा, त्यानंतर स्किप केलेले क्वेश्चन ते सॉल्व्ह करा, आणि त्याच्यानंतर टाइम उरला तर बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर असे किती करायला पाहिजे, ज्यांचे 40 ते 50 टॉपिक प्रिपेअर आहे तर त्यांनी 2 ते 3 सेक्शनल वीकली दिल्या पाहिजे. आणि ज्यांचे जास्त आहे 60-70 आहे तर त्यांनी 4 मॉक सेक्शनल असे दिल्या तरी चालेल. इथून सर याचा बेनिफिट काय होणार आहे, इथून तुमच्या 2 गोष्टी वाढणार आहे. एक स्पीड वाढणार आहे मॉकचा, एक तुमचा क्वेश्चन सिलेक्शन करणार आहे. आणि तिसरा, मेन्स करता लागणारा कॉन्फिडन्स, मेन्स करता लागणारं जे काय अरिथमॅटिकचं फाउंडेशन आहे ते तुमचं इथून तयार होऊ राहिलं. ओके. तर ह्या गोष्टी मला वाटतं, ह्या मिक्स आणि सेक्शनल मॉक ह्या 2 गोष्टी स्पेशली कशा करताय, तुमचे क्वेश्चन मॉक मध्ये एक्झाम मध्ये इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. आणि मेन्स करता जे काय फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन तुमचं या माध्यमातून डेव्हलप होत आहे. ठीक आहे. चला येऊयात आता पाठीमागं. त्याच्यानंतर हे वीक एरियाज म्हणजे काही टॉपिक तुमचे वीक असेल त्याच्यावरती काम करा. काही टॉपिक मध्ये सब टॉपिक वीक असेल तर त्याच्यावरती स्पेशली काम करा. आणि असा एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला SICI मधला एखाद्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला खूप जादा टाइम लागतोय, सॉल्व्ह तर होत आहे बट टाइम लागतोय. मग तुमचे XYZ मित्राला विचार, अरे दादा तू ह्या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करतोय, त्यावेळेस तो तुम्हाला सांगेल की मी असं असं सॉल्व्ह करतोय. मग तुम्हाला कळेल तर त्याला पण तेवढा स्ट्रीम लागतोय, किंवा तुम्हाला कळेल का अरे यार असं पण काय. म्हणजे तिथून तुम्हाला मेथड कळतील. जे जे वीक टॉपिकला तुम्हाला वेळ लागतोय, किंवा ज्या ज्या वीक टॉपिक मध्ये तुमच्या कन्सेप्च्युअल तुम्ही वीक आहात, तर ते मित्रांसोबत शेअर करा. किंवा आपले लेक्चर तुमच्याकरता संजीवनी ठरतील. किंवा तुम्हाला ज्या टाईपचे क्वेश्चनला इश्यू येत आहे, टाइम लागतोय ज्याला, ते टाईपचे क्वेश्चन मला पाठवा. मी सांगेल की ह्या टाईपचे कन्सेप्च्युअली तुम्ही कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि काही क्वेश्चन असे असेल की ते टाइम कन्झ्युमिंगच असतात, तर त्याला सांगेल की भाऊ या टाइम कन्झ्युमिंगच क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की सर्वात महत्वाचा पॉईंट की कन्सिस्टंट डेली प्रॅक्टिस. येणारे पुढील 100 दिवस जर तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली, ही 100 दिवस का बोलतो, कारण अप्रॉक्सिमेटली 100 दिवसानंतर तुमची पहिली प्री एक्झाम आहे. तर हे पुढील 100 दिवसाचा जर तुम्ही हा उपवास केला, हा 100 दिवसाचा उपवास कोणता, डेली मी वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करेल. कशी करेल, ही इकडे सांगितल्या पद्धतीने मी करेल. जर अशी प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की चांगल्या प्रकारे तुमचं काम होऊन जाईल. तर ही डेली प्रॅक्टिस करा याची. ओके. आणि इथं सांगितलं की अरिथमॅटिक इम्प्रूव्ह ओनली रेग्युलर एफर्ट. हे रेग्युलर काम करत असाल तर तुमच्या अरिथमॅटिकची चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होईल. अशी इम्प्रूव्हमेंट होईल का हा आजार पिढ्यानपिढ्या तुमच्या अवतीभोवती घुमणार नाही. ओके. तर आय होप, मला वाटतं की इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. मी एकदा फक्त आणि फक्त समराईज करतो. बट मी सेक्शन वाईज एकदा सांगतो आणि मग समराईज करतो. ओके. आता बघा, काही मुलं अशी असेल की त्यांचे काहीच टॉपिक प्रिपेअर नाही, किंवा 30 ते 35% पर्यंतच टॉपिक प्रिपेअर आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे. आता मी राम मंत्रामध्ये सांगितलं होतं की ज्यांचे टॉपिक खूप वर्ड प्रॉब्लेम म्हणजे स्पीडच नाहीये त्यांचा. ओके. ज्यांचा स्पीडच नाही किंवा ज्यांचा स्पीड मॅथच सॉल्व्ह होत नाही, तर त्यांनी वर्ड प्रॉब्लेम सध्या करू नका असं मी बोललो होतो. सेम इथं पण मी तेच बोलणार आहे की पहिले तुम्ही काय करायचं, जो काही तुम्ही टाइम देताय, जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये असाल, बट जर तुमचा स्पीड मॅथचा टाइम म्हणजे तुम्ही जे काही सेक्शनल मॉक देताय त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेमला टाइमच पुरत नाही, किंवा हे स्पीड मॅथच होत नाही, तर वर्ड प्रॉब्लेमला सध्या हात लावू नका. सध्या याच्यावरती फोकस करा. सध्या याच्यावरती फोकस करा. 15 ते 20 दिवसात याला इम्प्रूव्ह करा. जसं इम्प्रूव्ह केलं किंवा याला 90% टाइम द्या, 10% टाइम इकडं. म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल किती फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 मिनिटं देत असाल क्वांट करता, तर 90 मिनिटं स्पीड मॅथ करता द्या, 10 मिनिटं वर्ड प्रॉब्लेम करता द्या. 180 देत असाल तर इथं 200 मिनिटं देत असाल तर 180 इकडे द्या, 20 इकडे द्या. आणि जर तुमचे वर्ड प्रॉब्लेम इकडे टाइम थोडासा शिल्लक राहत असेल तुमचा मॉकला, मग हा टाइम व्हॅरी होईल. इकडे 70% टाइम द्या, इकडे 30% द्या. अजून जर टाइम तुमचा उरत असेल 3-1 मिनिटं, तर मी बोलेल इकडे 60% टाइम द्या, इकडे 40% टाइम द्या. म्हणजे जर तुम्ही 100 मिनिटं देत असाल त्यातले 60 मिनिटं बेसिक करा, 40 मिनिटं हे करा. आणि सर आता माझे 4 ते 5 मिनिटं उरायला लागले, तर हा टाइम फक्त 20 मिनिटं, 20% टाइम इकडे द्यायचा, बाकीचा 80% टाइम इकडे द्या. ओके. तर ह्या पद्धतीत तुमचा स्टडी प्लॅन. मग सर द्यायचं म्हणजे काय, वर्ड प्रॉब्लेमला करायचं काय, तर जे की इकडे तुम्हाला सांगितलं ही इकडे करा. हे ज्या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी करा. ठीक आहे. चला पुढचं, सर ज्यांचे चांगले पर्सेंटाईल आहेत त्यांनी, तर ज्यांचे चांगले पर्सेंटाईल आहे त्यांचा स्पीड पण चांगला आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे, बिनधास्तमध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या करा. जे टॉपिक तुमचे झालेले आहे
जे टॉपिक तुमचे ऑलरेडी केलेले आहे, की जे टॉपिक तुम्हाला येत आहे, काही टॉपिक तुम्हाला येत आहे, तर त्याचे काय करायचे, टॉपिक वाईज क्विजेस द्यायचे. ज्या टॉपिक झालेले आहे किंवा जे टॉपिक तुम्हाला येत आहे, ज्याच्यावर चांगली कमांड आहे, त्याच्या टॉपिक वाईज क्विजेस द्या. आणि जे टॉपिक नाही त्यांची व्हिडिओ लेक्चर प्लस पीडीएफ सॉल्व, त्याच्यानंतर क्विजेस, सिमिलरली मग मॉक टेस्ट. एकदा तुमचे 50 ते 60% पुढे टॉपिक कव्हर झाले तर मॉक टेस्ट सेक्शनल मॉक द्यायची, त्याच्यामध्ये ओनली अँड ओनली अरिथमेटिक सॉल्व्ह करायचं. आणि सर आमचे काही हे टॉपिक प्रिपेअर आहे, मेनचं करायला पाहिजे का? हो, मी पुढे बोलतो मेनच्या बाबतीत. ठीक आहे, चला. आता इकडं बाकीचे काही मुलं, बाकीच्या याच्यामध्ये काही असतील का ज्यांची 1 2 3 टॉपिक असे शिल्लक आहे, बाकीचे केलेले आहे, सर हे नाही केले तरी चालतील का? मी म्हणतोय हे टॉपिक करा. बाकी सध्या टाइम आहे तर बिनधास्त करा. ऑलवेज तुम्हाला बेनिफिट देतील, ऑलवेज बेनिफिट देतील. आणि हे जर तुम्ही हे बाकी 70% जर टॉपिक केले ना, याचा अर्थ हे 30% पण टॉपिक तुम्हाला येत आहे, फक्त कुठेतरी काहीतरी तुम्ही हे केलंय. आणि जर एखादा टॉपिक असा आहे की तुम्हाला समजतच नाही, तुम्ही केला बट जरी समजत नाही, स्टील त्याचं इझी लेवलचं क्वेश्चन आलं तुम्हाला जमेल, अशी याची प्रॅक्टिस करा. आणि नाही समजलं तिथं सोडून द्या तो टॉपिक, बट एकदा प्रयत्न करा. नाही जमला तर मग स्किप करा. ठीक आहे, ओके. आता इथपर्यंत आलो होतो आपण. आता फक्त आणि फक्त एकदा मेन्सचं सांगतो की मेन्सचं कोणी काय करायला पाहिजे. ज्यांची जे जे टॉपिक प्रिपेअर आहे वर्ड प्रॉब्लेमचे, प्री लेवलचे चांगले आहे, चांगल्या प्रकारे कमांड आहे, चांगल्या प्रकारे जमते, तर त्यांनी मेनचं काय करायला पाहिजे. मेनचं जर तुम्हाला टॉपिक वाईज कंटेंट भेटला ना, तर ते टॉपिक वाईज त्याचे काय करा माहिती का, पीडीएफ मधून किंवा अजून अदर कोणत्या पण सोर्स मधून जिथून काही क्वेश्चन भेटतील त्याचे 30 ते 40 क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर डाटा सफिशियन्सी त्या टॉपिकचे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि हे झाल्यानंतर असे तुमचे 4 5 6 टॉपिक झाले तर मिक्स मिक्स मेन्स लेवलच्या क्विजेस द्या. आणि 5 6 टॉपिक जसे झाले तुमचे, तर मॉक टेस्ट मध्ये ओनली मेन्स लेवलच्या मॉक टेस्ट घ्यायच्या, सेक्शनल मॉक. त्याच्यामध्ये ओनली आणि ओनली काय करायचं, वर्ड प्रॉब्लेम म्हणजे अरिथमॅटिक फक्त सॉल्व्ह करायचे. मग तुम्ही पहिल्यांदा आरआरबी असिस्टंट घेऊ शकताय, आयबीपीएस क्लर्क घेऊ शकताय. अशी एखादी मॉक जरी वीक मधून दिली तरी तुमचा अरिथमॅटिकला चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स वाढेल. नॉट ओनली कॉन्फिडन्स, स्पीड पण वाढेल आणि तुमचं क्वेश्चन सिलेक्शन पण खूप जबरदस्त होईल. कोणत्या टाईपचे क्वेश्चन सिलेक्ट करायचे, कोणत्या टाईपचे नाही करायचे, जेणेकरून तुमचा जो पेपरमध्ये गेम होतो तो गेम इथं स्टॉप होईल. हे कोणी करायला पाहिजे, ज्यांची प्रीचा जो टॉपिक प्रॉपर आहे, तर त्यांनी आतापासूनच थोडं थोडं मेनचं चालू करा. मेनचं जसं तुम्ही करताय तसं तुमची इकडची क्वालिटी वाढते. आणि जर तुम्ही प्री वरून डायरेक्ट मेन्सला स्विच होता आणि तुम्हाला हे थोडंसं टफ जात असेल तर पहिलं डाटा सफिशियन्सी करा, त्याच्यानंतर ह्याच्यावरती उतरा, त्याच्यानंतर हे मॉक टेस्ट आणि क्विजेस, हे 5 ते 6 टॉपिक झाल्यानंतर. तर मला वाटतं की असं तुमचा सिक्वेन्स असायला पाहिजे. असं केलं तर अरिथमॅटिकचं खरं सांगतोय एवढे जबरदस्त मार्क येतील ना, एकदम अप्रतिम. तुमचा जो काही XYZ मित्र आहे ना, तो विचारेल भाऊ तू ह्या 2 3 महिन्यात काय केलं, अचानक एवढं असं काय केलं की तुला एवढी इम्प्रूव्हमेंट दिसते. सर तुम्ही हे कशावरून सांगताय, असे बदल, अशी इम्प्रूव्हमेंट मुलांनी बघितलेलं आहे सुपर 13च्या मुलांमध्ये. अशी इम्प्रूव्हमेंट बघितलेली आहे. ज्या मुलाचे पर्सेंटाईल कमी होते, ड्रास्टिकली एवढे पर्सेंटाईल कसं काय यायला लागले, तर ह्या गोष्टीमुळे. तर हे प्रॉपरली फॉलो करा. फक्त व्हिडिओ बघण्यात कसलाही रस नाही, व्हिडिओमध्ये असं काही नाहीये. बट जर व्हिडिओ बघताय तर एक डायरी नोटबुक घ्या, तिथं हे लिहा की मी एवढं एवढं कंप्लीट करेल, एवढं एवढं करायचं, मी ह्या कॅटेगरीत येतोय, मला असं असं करायचंय. तर ह्या पद्धतीने केलं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने झेंडा आपलाच आहे. ओके, तर फक्त प्रॉपरली करा. 101% तुम्हाला आउटपुट भेटणार आणि भेटणार. आणि हे जे काही सोर्स आहे, हे जे काही गोष्टी सांगताय, हे सर्व काही पूर्ण एक्सपिरियन्स पणाला लावून या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने आम्ही कन्व्हे करतोय. तर मला वाटतं बाकीच्यांना पण फायदा झालाय, तुम्हाला पण होईल. ठीक आहे सर, फक्त तुम्ही एकदा कन्क्लूड करणार होते, कन्क्लूड करा. येस, मी कन्क्लूड मध्ये हे सांगितलं. पहिलं व्हिडिओ सोर्स, त्याच्यानंतर व्हिडिओ कसा बघायचा काय ते सांगितलं. त्याच्यानंतर पीडीएफ सोर्स घ्या, कन्सेप्ट गेन होईपर्यंत, कॉन्फिडन्स येईपर्यंत. हे झाल्यानंतर क्विजेस द्या टॉपिक वाईज. ज्यावेळेस तुम्ही क्विजेस टॉपिक वाईज चालू करताल त्यावेळेस नेक्स्ट टॉपिक तुमच्या इकडे चालू झाला पाहिजे. नेक्स्ट टॉपिकचा व्हिडिओ, त्यानंतर पीडीएफ, आणि त्यानंतर तुमचा काय, पुन्हा याचे क्विजेस चालू झाले या टॉपिकच्या, तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ, पीडीएफ, ह्या पद्धतीनं क्विजेस. जसे तुमचे 40 ते 50 60% टॉपिक कव्हर होत आहे, तसं मिक्स वर्ड प्रॉब्लेमची क्विज चालू होईल तुमची डेली बेसिसवर प्रॅक्टिस मॉकची. आणि आणि दुसरं सेक्शनल मॉक मग घ्यायची, प्री लेवलची भरपूर मॉक पॅक आहे तुमच्याकडे. बॉलिवूड आणि गाईडली तर 2 तर कंपल्सरी असेल. भरपूर सेक्शनल मॉक आहे.
प्रॉपरली यूज करा. त्याचं दुसरं काय आपल्याला काही लोनचं घालायचं नाहीये. आपल्याला इम्प्रूव्हमेंट करताच आपण यूज करतोय. मॉक वाया जाऊ नाही राहिली, मॉक इम्प्रूव्हमेंट करता आपण वापरून राहिलोय. तर त्या सेक्शनल मॉक मध्ये फक्त आणि फक्त अरिथमॅटिक सॉल्व्ह करा. हे होतं प्री करता. तुमचा जो काही फाउंडेशन पाहिजे होतं ते. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी सांगायच्या मी पुढे सांगतो. त्याच्यानंतर मेन्स करता सांगितलं की मेन्स करता तुमचं काय पाहिजे. मेन्स करता ह्या ज्या गोष्टी तुम्ही करताय ना, सेक्शनल मॉक, हे मिक्स वर्ड प्रॉब्लेम, हे मेन्स करता तुमचं फाउंडेशन करून राहिले. आणि मेन्स करता हे तुमचं स्पीड बूस्टअप करून राहिले. स्पीड आणि कॉन्फिडन्स ह्या गोष्टी तुम्हाला देऊ राहिले मेन्स करता. म्हणजे तुमचं मेन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्या टॉपिक वाईज असं करता, मेन्स मध्ये जवळजवळ 40% क्वेश्चन तुमचे असेच सॉल्व्ह होते. फक्त अजून मेन्स मध्ये कॉन्फिडन्स आणि क्वेश्चन सिलेक्शन बिल्ड करण्याकरता तुम्ही 30 ते 40 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर अजून तुमचं क्वेश्चन सिलेक्शन, अजून कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे येईल ह्या टॉपिकवर. नॉट ओनली मेन्स, ऑल्सो प्रीला पण चांगल्या प्रकारे अजून कमांड येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर सांगितलं होतं की मिक्स क्विजेस द्यायच्या मेन्स लेवलच्या, आणि सेम सेक्शनल मॉक, ओनली अरिथमॅटिक, एक्सपेरिमेंट. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं करायला पाहिजे. आय होप, मला वाटतं मी सर्व सांगितलं. आता फक्त FAQ आहे, फ्रिक्वेंट आस्क क्वेश्चन कोणकोणते. सर मला अरिथमॅटिकची खूप जास्त भीती वाटते. भीती याच्यामुळे वाटते की कोणीतरी तुमच्या शेजारी पाजारी कोणीतरी तुम्हाला तुमच्यासोबत कोणतरी बरवलं आणि तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. कोणीतरी काही काल्पनिक अकाल्पनिक चित्र तुमच्या समोर रंगवलं आणि तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं. भीती काय असते त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी गेल्या 1 वर्षापासून किंवा गेल्या 5-6 महिन्यापासून जे की माझे व्हिडिओ लेक्चर बघताय, आणि असे स्टुडंट ज्यांनी कधी वर्ड प्रॉब्लेम केले नव्हते, जन्मात बघितले नव्हते वर्ड प्रॉब्लेम, ते आता टकाटक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. नॉट ओनली इकडे सॉल्व्ह करताय, ते एक्झामला जाऊन अटेम्प्ट पण करताय. तर फिअर जर तुम्हाला घालायचं असेल तर आपले व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि किंवा तुम्ही कोणता पण एखादा व्हिडिओ बघा आपला, त्याच्या खाली 1-2-4 कमेंट असतात की सर माझी वर्ड प्रॉब्लेमची भीती गेली, सर माझे वर्ड प्रॉब्लेम मॉक मध्ये इम्प्लिमेंट होत आहे, सर माझे वर्ड प्रॉब्लेम एक्झामला पण आता इम्प्लिमेंट होत आहे. जे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. तर तुमची जी काही भीती आहे ना, ती भीती एक काल्पनिक होती. तिला आत्ताच हाकलून लावा, आत्ताच लाथोडून द्या. ठीक आहे, प्रॉपरली करा. ह्या डेली बेसिसवर असं करत राहा. रिझल्ट काय येतो, आउटपुट काय येतो, त्याचा हे करू नका. ऑटोमॅटिकली ही फिअर कधी तुमचं बाहेर निघून जाईल तुमचं तुम्हाला कळणार नाही. दुसरा पॉईंट आहे की सर आम्ही सॉल्व्ह होत आहे सर, बट टाइम खूप जास्त लागतोय, याला काय करावं. याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं होतं की क्विजेसची प्रॅक्टिस सांगितली, ते टॉपिक वाईज. त्याच्यानंतर सांगितलं तर मिक्स क्विजेस सांगितल्या त्या. त्याच्यानंतर मॉक टेस्टच्या हे ह्या 3 गोष्टी केल्या. ह्या 3 गोष्टीचा ओव्हरऑल इम्पॅक्ट होतो की तुम्हाला एक्झामला इझिली तुम्ही क्वेश्चन मॉकमध्ये इम्प्लिमेंट करता. आणि जो काही टाइम आहे तुमचा लागणारा, तो तुमचा टाइम रिड्यूस होतो. सर खूप जास्त प्रेशर येतोय आम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मॉकमध्ये. प्रेशर याच्यामुळे येतो की जेवढी प्रॅक्टिस तुमची पाहिजे तेवढी प्रॅक्टिस नाही. ज्या पद्धतीनं प्रॅक्टिस पाहिजे, म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण मॉक देतो त्या प्लॅटफॉर्मवरती आपली प्रॅक्टिस होत नाही. आपण करतो एक तर PDF मध्ये, एक तर आपण टेलिग्राम सेशनवरती. ओके सर, तुम्ही टेलिग्राम सेशनच्या विरुद्ध आहात का वगैरे? बिलकुल नाही, बिलकुल नाही. बट चुका काय करताय मुलं, अति करताय. अति म्हणजे कसं, टेलिग्राम सेशनचं काय करताय, फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल SICI आहे, किंवा मी बोलतो AJC, तिथं पहिला राऊंड केला, परत दुसरा तिथंच करताय, तिसरा तिथंच करत, चौथा. तुम्ही भवऱ्यासारखं गोल 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 तिथंच फिरून राहिलाय. मी बोलतो एक राऊंड केला आणि दॅट सेट. सोर्स चेंज करा. तुम्ही प्लॅटफॉर्मवर कोणते देणार आहे जिथं टाइमचा प्रेशर असणार आहे, जिथं तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन करायचंय. मग क्वेश्चन सिलेक्शन कुठं करणार, तुम्ही क्विजेस मध्ये करणार. क्वेश्चन सिलेक्शन कुठं करणार, मिक्स क्विजेस मध्ये करणार आहे, मॉक टेस्ट मध्ये करणार आहे. पहिलं येस नो स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची. प्रत्येक हे जे सॉल्व्ह करता, हे तिन्ही पण पॅटर्न, इथं येस नो स्ट्रॅटेजी वापरायची. सोपा आहे, टप्प्यातला सॉल्व्ह करा. सर सोपा तो वाटतोय, बट थोडासा गेम करू शकतोय, दुविधा अवस्थेत, बट सर जमेल, रिव्हर करा. सर ह्या टाईपचा क्वेश्चन मला थोडासा टाइम लागतोय किंवा गेम करू शकतोय, सर मला याची कन्सेप्टच माहित नाही, स्किप करा. पहिला प्रेफरन्स येस वाला, दुसरा रिव्ह्यू रिमार्क वाला, आणि टाइम उरला तर आपल्या स्किप वाले क्वेश्चन कडे आपण जाणार. ओके, तर ह्या पद्धतीने तुमचं एकदम क्वेश्चन सिलेक्शन होईल. आणि प्रेशर कधी रिड्यूस होईल, ज्यावेळेस तुम्ही जो एक्झाम पॅटर्नचा आपला, जिथं ज्या प्लॅटफॉर्मवरती आपली एक्झाम होणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर तुमची प्रॅक्टिस पाहिजे, त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही युज टू झाले पाहिजे, तर इथून प्रेशर कमी होईल. सर क्लास शीट मधलेच क्वेश्चन सॉल्व्ह होतात, बट दुसरेच घेतले तर होत नाही. तुम्ही रट्टा मारलाय फक्त त्याच क्वेश्चनचा. त्याच्यामुळे सांगितलं की वारंवार सोर्सेस चेंज करा आणि क्वेश्चन प्रॉपरली कन्सेप्च्युअली समजून घ्या. याच्याकरता मी तुम्हाला सजेस्ट करेल, माझे व्हिडिओ प्रॉपरली सजेस्ट करेल. का? कारण मी ज्या पद्धतीनं ज्या अँगलने व्हिडिओ बनवलेला आहे, मला माहिती आहे की मुलांना जे जे गोष्टीला इश्यूज येतात त्या अनुषंगाने मी त्या गोष्टीवर जास्त फोकस केलेला आहे. त्याच्यामुळे माझे बघू शकता. बट जर स्टील तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पण फॅकल्टीची आवडत असेल, बिंदास मध्ये बघा, बट कन्सेप्ट वरती जास्त फोकस करा तिथं पण. ठीक आहे, चला.
तर इथून मला वाटतं की असं केलं तर तुमचं मॅक्झिमम हे होईल. आणि रिपीटेड तेच तेच क्वेश्चन सॉल्व्ह नको करा, व्हरायटी सॉल्व्ह करा आणि क्वेश्चनची लँग्वेज प्रॉपरली समजून घेत राहा आणि त्याची मांडणी करायची शिका. त्याच्यानंतर सर क्वेश्चन नाही का मॉकमध्ये सॉल्व्ह होत नाही बट मध्ये सॉल्व्ह होत आहे. तर ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून होईल तुमचं. हे मॉक टेस्ट मधले जे सेक्शनल मॉक देतात त्याच्यामध्ये ओनली अरिथमेटिक सॉल्व्ह करताय, हे मिक्स क्विज सॉल्व्ह करताय, हे जे गोष्टी जसे करतात तसं हे मॉक मध्ये पण सॉल्व्ह व्हायला तुम्हाला क्वेश्चन सुरू होतील. सर मॉक आणि एक्झाम मध्ये क्वेश्चन इम्प्लिमेंट होत नाही. एक्झाम मध्ये इम्प्लिमेंट होण्याकरता ह्या 3 स्टेज मध्ये इम्प्लिमेंट झाले तर एक्झामला ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट होईल. पहिलं तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मला युज टू व्हावं लागेल. त्याचं उत्तर तुमचं हा जो प्रॉब्लेम आहे तो इथून सॉल्व्ह होऊन जाईल. सर बेसिक मेथड भारी का शॉर्टकट मेथड भारी? जी मेथड पहिली तुम्हाला क्लिक होईल ती मेथड सर्वात भारी असते, मग ती शॉर्टकट असो किंवा ती बेसिक मेथड असो. आणि जर तुम्हाला शॉर्टकटनी करायचं असेल तर शॉर्टकटनी असे काही पॅटर्न असतात जे क्वेश्चन तुम्ही याच्या अगोदर प्रॅक्टिसमध्ये सॉल्व्ह केले असेल, त्या पॅटर्नचा क्वेश्चन आला तर तुम्ही तिथं शॉर्टकट वापरू शकता. बट जर तुम्हाला त्या मेथडनी तुम्ही याच्या अगोदर क्वेश्चन नाही केला तर तिथं संशोधन लावत बसू नको की याला शॉर्टकट लागेल का. बेसिक आहे तर बेसिक जी मेथड पहिली ट्राय होईल ती मेथडनी सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर सर मेन्स क्वेश्चन सिलेक्शन, तर त्याच्याकडे सांगितलं तर की तुम्हाला मेन्स क्वेश्चन सिलेक्शन कधी, ज्यावेळेस तुमचं फाउंडेशन प्रॉपरली होईल, ज्यावेळेस तुम्ही मिक्स क्विज देतात तिथून तुम्हाला कळेल कोणता क्वेश्चन टफ आहे कोणता क्वेश्चन अवघड आहे. भलेही माझा पार्टनरशिप चांगला आहे बट क्वेश्चनची मी जेवढी जादा प्रॅक्टिस केलेली राहील, क्विजेस मधून केलेली राहील, मॉक टेस्ट मधून केलेली राहील, मला क्वेश्चन वाचता क्षणी काय येणार आहे, अरे अरे याला थोडासा टाइम लागणार आहे बरं का, अरे अरे इथं थोडंसं काहीतरी वेगळं दिलंय, आपल्याला विचार करावा लागणार आहे, वेगळं काहीतरी करावं लागेल. तर विचार करावा लागणार आहे, तर मी विचार करावा लागणार आहे क्वेश्चन साध्या पहिल्या राऊंडला नाही घेणार. मी काय करेल की ज्या टाईपचे क्वेश्चन मी अगोदर याच्या अगोदर सॉल्व्ह केलेले असे क्वेश्चन जे काय मॉक मध्ये दिसताय किंवा पेपरमध्ये दिसताय पहिले ते मी सॉल्व्ह करेल आणि त्याच्यानंतर असे थोडेसे ज्याच्यामध्ये काय ते मी व्हरायटी दिलेली ते क्वेश्चन मी जे की रिव्हर्ट केले ते मी सॉल्व्ह करेल. ठीक आहे सर, मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं करेज होत नाही, पण पहिलं डाटा सफिशियन्सी करा. पहिलं हे जे काय तुम्ही प्रॉपरली शेड्यूल फॉलो केला तर मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा पण हे होईल. डाटा सफिशियन्सी केल्यानंतर मेनचे टॉपिक वाईज वर्ड प्रॉब्लेम पीडीएफ मधून वगैरे त्यातून केली तरी चालेल. बट नंतर तुमची जी काय एकदा तुमचा कॉन्फिडन्स कन्सेप्ट गेन झाली तर एकदा काय करायचं तुम्हाला क्विजेस आणि सेक्शनल मॉक वरती जायचंय मेनच्या. मेन्स इम्प्लिमेंट इश्यू, जेवढे जेवढे तुम्ही ते हे एक्सपेरिमेंटल मॉक करतात तेवढं तुम्हाला मेन्स मध्ये इम्प्लिमेंटचा जो काही इश्यू आहे तो सॉर्ट आउट होऊन जाईल. ठीक आहे, आय होप मला वाटतं की सर्व काही प्रॉपरली क्लिअर झालं असणार आहे. आता फक्त हा व्हिडिओमध्ये ऑडिओ व्हिडिओ एकदम प्रॉपरली क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे, एक्सपेरिमेंट वगैरे मी सर्व सांगितलं तुम्हाला. हे आपल्या प्लेलिस्ट आहे, ही टॉपिक वर्ड प्रॉब्लेमची याच्यामध्ये भरपूर टॉपिक इथं मेन्स लेवलचे असेल. आणि ही DI कॅसलेट कोणी बघितली नसेल तर नक्की बघून घ्या. आणि यातले सेशन आहे ना, यातले सेशन जे मित्र माझ्यासोबत प्रिपेअर करत होते किंवा आम्ही सोबत प्रिपेअर करत होतो ते आता नाही का काही जण बँकेत पण लागेले बट स्टील ते पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन करताय. तर ते हे लेक्चर बघताय आणि लेक्चर बघितल्यानंतर सांगताय की क्वेश्चन एकदम दर्जेदार आहे. जे सिलेक्शन झालेले मुलं आहे ते हे लेक्चर बघताय. आणि सर्वात भारी मला काय वाटतं राहिलं माहिती का, मॅक्सिमम मुलं आहे ना सिलेक्ट झालेले आपले हा कंटेंट खूप जास्त यूज करताय. मेन्स DI कॅसलेट पण भरपूर जण यूज करताय. हा तर याच्यामधला तुम्ही पण बघितले नसेल, याच्यामध्ये जवळजवळ 14 व्हिडिओ आहे. 14 व्हिडिओचा कंटेंट बघा, मेन्स लेवलचं एकदम अप्रतिम आहे. नॉट ओनली कंटेंट तर जी एक्सप्लेनेशन दिले ना ते पण खूप जबरदस्त आहे. तर हे नक्की बघा. आणि हे बाकीचे तर व्हिडिओच आहेच आहे, तर हे पण तुम्ही बघू शकता. आणि सर्वात महत्वाचं अजून एक लास्टला हा राम मंत्राचा व्हिडिओ दिला आहे, याच्यामध्ये मी पूर्ण प्रॉपर स्टडी प्लॅन दिलेला आहे. आणि कृष्ण नीतीमध्ये कृष्ण सरांनी इंग्लिश आणि कॉम्प्युटर करता प्रॉपर हे दिलेलं आहे. आमच्या दोघांचं म्हणणं हेच आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, फक्त ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय ना प्रॉपरली तेवढ्या प्रॉपरली एकदा फॉलो करा यार, तेवढ्या फॉलो करा. 101% तुम्हाला इम्प्रूव्हमेंट 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 दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे, चला. आय होप मला वाटतं की हा व्हिडिओ प्रॉपरली रेकॉर्ड झाला असेल, कारण मी याच्या अगोदर पण रेकॉर्ड केला होता, मी अपलोड पण केला होता युट्यूबला. बट त्याच्यानंतर चेक केलं की आवाज खूपच इश्यू यायला लागला, पुन्हा 10-12 मिनिटांनी पुन्हा बसलो आणि हा रेकॉर्ड केलाय. ठीक आहे, आपलं चॅनल आवडलं असेल, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला वाटतो की खूप अशा मित्रांना नक्की शेअर करा ज्यांनी अरिथमॅटिकचा बहु करून घेतले, तर नक्की त्यांना शेअर करा, त्यांना सांगा की हा व्हिडिओ बघा आणि ह्या गोष्टी फॉलो करा, नक्की त्यांना पण फायदा होईल. ठीक आहे, भेटूयात आपण अशाच पुढील एखाद्या दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि अगदी तुमच्या शेजारीची पण. तोपर्यंत राम राम.